नमस्कार मित्रांनो. मागच्या भागात आपण काय ऐकलं होतं आठवतंय का? श्रीकृष्णांनी अर्जुनाला कर्माचं गूढ उलगडून सांगितलं होतं. कर्म करत राहा, पण त्यात अडकू नकोस. आजची गोष्ट थोडी वेगळी आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला कर्माच्या मागचं खरं ज्ञान देणार आहेत. ही आहे ज्ञानयोगाची. अर्जुन गोंधळून विचारतो, कृष्णा, तू म्हणतोस की हे ज्ञान सूर्यदेवाला दिलं होतंस, पण तू तर माझ्यासोबत आहेस, हे कसं शक्य? श्रीकृष्ण हसतात आणि एक सुंदर सत्य सांगतात. अर्जुना, आपण दोघंही अनेक जन्म घेतलेत. फरक एवढाच की मला सगळं आठवतं. इथे येतो गीतेतील सर्व श्रुतश्लोक. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जेव्हा धर्म संकटात येतो तेव्हा मी स्वतः सज्जनांचं रक्षण करायला येतो. श्रीकृष्ण याआधी कधी आले होते? श्रीराम म्हणून आले, रावणाचा अधर्म मिटवायला. नरसिंह म्हणून आले, हिरण्यकशिपू थांबवायला. वामन म्हणून आले, बळीराजाचा अहंकार संपवायला. परशुराम म्हणून आले, अत्याचारी राजांचा नाश करायला. परमेश्वर शरीर घेऊन अवतार घेतोच, पण तो ज्ञान, धर्म आणि न्याय घेऊन येतो. अंधारात प्रकाश पसरवायला, चांगुलपणा वाढवायला आणि जगात संतुलन राखायला. अर्जुन विचारतो, ज्ञान म्हणजे काय? श्रीकृष्ण म्हणतात, ज्ञान म्हणजे पाठांतर नव्हे, ज्ञान म्हणजे दृष्टी, जीवन समजून घेण्याची. आता बघा एक उदाहरण. एक मुलगा सत्य बोलावं हे शिकतो, पण चूक लपवतो. दुसरा मुलगा चूक कबूल करतो. खरं ज्ञान कोणाकडे आहे? चूक मान्य करणाऱ्या मुलाकडे. श्रीकृष्ण म्हणतात, ज्ञान ही आग आहे जी अज्ञान, मोह आणि शंका यांना जाळून नष्ट करते. जसं सुतार अंधारात खिळा ठोकतो तर बोटांना लागते, पण प्रकाशात ठोकला तर काम सुरेख होते. तसं कर्म हे हात आहेत, पण ज्ञान हे डोळे आहेत. अर्जुन विचारतो, कसं मिळवायचं हे ज्ञान? श्रीकृष्ण म्हणतात, ज्ञान मिळवायचं असेल तर नम्रता हवी. गुरुच्या पायाशी बसा, सेवा करा, प्रश्न विचारा. एकदा एक शिष्य आपल्या गुरूंना विचारतो, गुरुजी, मला जास्त ज्ञान हवे. गुरु हसून म्हणतात, बरं, चहा प्यायला तयार आहेस का? शिष्य म्हणतो, हो गुरुजी. गुरु शिष्याला चहा देतात. कप भरतो आणि वाहू लागतो. शिष्य म्हणतो, गुरुजी, कप भरलाय? गुरु हसून म्हणतात, जेव्हा तू मनाने मोकळा राहशील तेव्हा ज्ञान भरू लागेल. अहंकाराने तुझं मन भरलं तर नवीन शिकता येणार नाही. श्रीकृष्ण पुढे म्हणतात, शंका आली की घाबरू नकोस. विचार करून तिला समजून घ्या. जसं गणितात प्रश्न कळला नाही तर विचारतोस ना, तसंच आयुष्यातही माझं कर्तव्य काय, काय योग्य आहे, शंका मनमोकळेपणाने विचारत राहा. शेवटी श्रीकृष्ण म्हणतात, ज्ञानामुळे मनात प्रकाश निर्माण होतो. जग तसंच असतं, पण त्याकडे बघण्याची नजर बदलते. संकट शांतपणे हाताळता येतं. दुसऱ्याच्या चुकांना समजून घेता येतं. पुढे काय? अर्जुनाचं मन अजूनही पूर्ण शांत झालंय का? नाही. त्याला अजूनही एक गोष्ट हवीये, ती म्हणजे श्रद्धा. म्हणून पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत भक्तीचा मार्ग, भक्तियोग, ज्यात प्रेम आहे, समर्पण आहे आणि ईश्वराच्या भेटीचा अनुभव आहे. तर भेटूया लवकरच.